खून खून खून, नाशिकला पुन्हा खून. नाशिक पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले असून उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील चव्हाणमळा सद्गुरुनगर या ठिकाणी अमोल मश्राम या 43 वर्षीय इसमाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. सातत्याने होणाऱ्या खुनाच्या घटनांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. गोळीबार, दरोडे, खून, एकामागे एक गुन्हेगारीच्या घटना थांबत नाहीये. गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत नाशिक रोड, देवळाली कॅम्प, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून आरोपींची धिंड काढली होती. नुकताच गोरेवाडी परिसरात दांडिया दरम्यान युवकांमध्ये झालेल्या वादातून कृष्ण ठाकूर या युवकाचा खून करण्यात आला. डावखरवाडी, धोंगडेमळा आदी परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. गुन्हेगारी आपली दहशत माजवण्यासाठी बिनधास्त कोयते, चॉपर मिरवीत रील्स काढतात. आरोपी सुटल्यावर आरोपीची मिरवणूक काढून दहशत माजवितात. पोलिसांनी या डोकेवर काढणाऱ्या गुन्हेगारांना पाठिंबा आणि कुणाचा वरदहस्त आहे हे शोधले पाहिजे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील चव्हाणमळा सद्गुरुनगर बुधवार सकाळी 5 वाजेच्या दरम्यान अमोल मश्राम या 43 वर्षीय इसमाचा खुनाच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मश्राम यांच्यावर कोयत्याने जोरदार वार करण्यात आल्याचे समजते. जीव वाचवण्यासाठी मश्राम हा परिसरात धावला, पण चौकात जाऊन ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमोल मश्राम याला बेटकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी रात्री 2:30 वाजता सातपूर येथे एका बार चालकाला खंडणी मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याने नाशिकला गुन्हेगारांना कायद्याचे धाक राहिले नाही. हे गोळीबाराच्या या घटनांनी उघड झाले. पोलिसांनी शहरात 2 दिवसांपूर्वी टवाळखोरांवर केलेल्या कारवाईचे नागरिक स्वागत करीत होते. टवाळखोरांवर केलेल्या कारवाईने गुन्हेगारीला आळा बसेल अशी चर्चा असतानाच पुन्हा एक खून झाल्याने नाशिक शहरात गुन्हेगारीला आवरण्यासाठी आता नवा सिंघम यायला हवा अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.